मुंबई महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक आक्रमक झालेत, कारण अर्थातच सीजेपीच्या संदर्भातलं जे आंदोलन सुरू आहे तिकडे लाठीमार झाला होता विद्यार्थ्यांवर आणि त्याचाच निषेध करण्यात येतोय। आम्ही विद्यार्थ्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याच्या बाबतीत नंगी विचार करू, पण आता दिल्लीतल्या आंदोलनाचा ताबा हा आता तुकडे गँगने घेतलेला आहे। तुकडे गँगने सगळे देशविरोधी त्या ठिकाणी प्रभू रामाचा अपमान करतायत, काश्मीरच्या विषयावरनं घोषणा देत आहेत, पंतप्रधान मोदींविषयी अपशब्द वापरतायत। हे आंदोलन नव्हतं, त्यांच्या समर्थनार्थ एक घोषणा देत आहेत, यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही। ही आंदोलन नाहीये, हे आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगची तयारी सुरू आहे। काँग्रेस पण आहे, एमआयएम पण आहे, मनसे पण आहे, सर्व पक्ष एकत्र विरुद्ध भाजप असं इकडे सध्या चित्र पाहायला मिळतं। असं आहे, जनतेने ज्यांना घरी बसवलंय ते एकत्र येणारच ना, त्यात आम्हाला काही गैर वाटत नाही। पण ज्या पद्धतीने जे विषय आता सुरू आहेत त्या मंचावरती जे जे बोललं जात आहे हे देशाच्या हिताचं नाही आहे। विद्यार्थ्यांचं आंदोलन आता बाजूला राहिलं आणि देशविरोधी शक्तींनी या आंदोलनाचा ताबा घेतलाय। पोलिसांना का मारत होते? पोलिसांना का मारत होते? तुमचं आंदोलन शांततेत होतं ना, तुम्ही बरीला पत्रकारांचा अपमान केला कशासाठी? हे कुठलं आंदोलन आहे? हे आंदोलन आता चुकीच्या दिशेने चाललेलं आहे। आपल्या सभा सध्या हा अजेंडा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या करिअरसाठी हे सगळं चालू आहे। भारत तेरे तुकडे होगे इंशाअल्लाह या घोषणा सभागृहामध्ये दिल्या कसं जातात? मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये भारत तेरे तुकडे होंगे ही तुकडे गँग आहे। नीटची परीक्षा सुरळीत पार झाली, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना टीईटीचे पेपर फुटले होते आणि आज उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे जे आंदोलन करतायत ते देशातल्या विद्यार्थ्यांसाठी करत नाहीत। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या करिअर सेट करण्याचा हा अजेंडा आहे, परंतु हा अजेंडा यशस्वी होऊ दिला जाणार नाही। देश अफजल तेरे कातिल जिंदा है असं म्हणणारे हे अफजल गुरुच्या कातिल बरोबर यांचा साठोलोट आहे। देशाचे तुकडे करण्यासाठी निघालेली ही गँग आहे। कोण आहे या आंदोलनामध्ये? 370 कदम हटलं पाहिजे हा नीटचा मुद्दा आहे का? 370 कदमाबद्दल आक्षेप घेणं हा नीटचा मुद्दा आहे का? आदित्य ठाकरे अमित ठाकरेंचं करिअर हा नीटचा मुद्दा आहे का? ज्या पद्धतीनं तुकडे गँग ही जंतर मंतरवर आंदोलन केले आणि आज गणेशजी महापालिकेच्या सभागृहामध्ये देश के तुकडे होंगे जर का अशा घोषणा दिली गेली। काँग्रेसच्या नगरसेवकांनी आधी घोषणा दिली इंशाअल्लाह तुकडे होंगे हजार, ही काँग्रेसनं आज सभागृहामध्ये घोषणा दिली आणि दुर्दैवाने उभाटाचे नगरसेवक त्यांची बाजू घेत